राजांना दिल्लीला अटक होऊन पडली. औरंगजेबाने वरती बोलवून घेतलं वाढदिवसाच्या निमित्त करून आणि राजांना कैद करून ठेवलं. आग्र्याची सुटका माहिती आहे ना, त्यावेळी हा किल्ला बनत होता. मग राजे 8 महिने तिकडे कैद होऊन पडलेले होते आणि राजे कैद झाल्यामुळे काय आलं, या किल्ल्याचं जे काम होतं ते काम पैसा नसल्यामुळे बंद पडलं. कारण राजे नाही तर पैसे कोण देणार कामाला. मग त्यांचे जे इंजिनियर होते हिरो जिंदुलकर, त्यांनी स्वतःकडची संपत्ती खर्च करून हे किल्ल्याचं पुन्हा काम चालू केलं. रायगड आणि हे दोन्ही एकाच वेळी बांधलेले आहेत बघा. आणि महाराज ज्यावेळी आग्र्याहून सुटून आले आणि त्यांना ही गोष्ट समजली की त्यांनी आपल्या संपत्तीने काम केलेलं आहे, त्या राजाने त्याला त्याची सगळी संपत्ती परत देऊ केली. पण त्यावेळी त्यांनी संपत्ती राजांकडून पैसे न घेता राजांकडून बक्षीस रूपात काय मागून घेतलं, तर फक्त राजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा मागून घेतला. म्हणून या किल्ल्यावरती तो ठसा आपण आजही बघू शकतो. आता त्याने तो ठसा कशासाठी घेतला की ते हे जे राजांनी सैनिक ठेवले 500 मावळे ना, ते सैनिक ज्या युद्धाला निघतील समुद्रामध्ये, तर ते निघताना राजांच्या पायाचं दर्शन करून युद्धाला निघावे. म्हणजे त्यांना तिथे लढाई करताना हुरूप राहील की राजांचा आपल्याला आशीर्वाद आहे, आपल्याला कोण सहजासहजी शत्रू हरवू शकत नाही. कारण राजे कसे सगळ्यात लढाईला कोकणाची शाश्वती नसायची, कारण राजांची वरती लढाई जास्त सुरू असायची. आणि राजे वरती लढाईत गुंतले असताना समुद्रमार्गे जर कोणी शत्रूने आक्रमण केलं आणि इथल्या सैनिकांना सेनापतीसोबतच युद्धाला जावं लागलं राजांशिवाय, तर ते जाताना राजांच्या पाया पडून जावे. म्हणजे ते राजाने किल्ल्याचा पहिला दगड बसवलेला, त्या ठिकाणी चुन्याचा ओला ढीक केला आणि एका ठिकाणी राजांचं डावं पाऊल आणि एका ठिकाणी राजांचा उजवा हात असा उमटून घेतला आणि त्याला मंदिरं घालून त्याच्यात ते जतन केलेले आहेत. आता डावं पाऊल कशाला, तर राजांची घोडी होती बघा कृष्णा नावाची, त्या घोडीवरून ते शक्यतो प्रवास करायचे आणि त्यांची प्रत्येक मोहीम ही यशस्वी असायची. आणि घोड्यावर चढताना बघा फुगीरला डावं पाऊल टाकून मग असं राऊंड मारून चढावं लागतं बघा. म्हणून राजांचं डावं पाऊल पुढे टाकणं हे त्यावेळेचे मावळे शुभ मानायचे, म्हणून त्यांचं डावं पाऊल उमटून घेतलेलं आहे. आणि उजव्या हाताने आशीर्वाद दिला जायचा म्हणून त्यांचा उजवा हात उमटून घेतलेला आहे. आणि जिथे किल्ल्याचं काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी ते चुन्यावरती ठसे उमटवलेले आहेत, ते आपल्याला आता तिथे जाऊन बघायचे. राजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा बघायचा.